जिवंत देव येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. देवाने आपल्याला आठवडाभर सांभाळलं, आपल्या सर्व गरजा पुरवल्या आणि पुन्हा एक वार त्याच्या प्रेमाचा अनुभव, त्याच्या सत्याचा अनुभव आपल्याला घडावा म्हणूनही त्याने आपल्याला संधी देऊ केलेली आहे. तर देवाचे सर्वप्रथम मी आभार उपकार मानत आहे आणि आपले देखील आभार उपकार मानत आहे की तुमचा विश्वास जो आहे तो डगमगलेला नाही. तुमचा विश्वास जो आहे तो खंबीर आहे. जरी आयुष्यामध्ये त्रास संकट आले असले तरी देखील तुम्ही देवापासून दुरावलेले नाही. आणि म्हणून देवाचे आपण उपकार मानूया आणि आपण त्याच्या चरणी थोडा वेळ व्यतीत करूया, जेणेकरून आपल्याला आशीर्वाद मिळेल. तर आपण महत्त्वाचं तत्व शिकत आहोत, येशू ख्रिस्ताची स्वर्गीय मंदिरामध्ये सेवा. म्हणजे जी सेवा येशू ख्रिस्त आज स्वर्गीय मंदिरामध्ये करत आहे त्याच्याविषयी ह्या भूतलावरती आपण शिकत आहोत. आणि ते समजून घेण्यासाठी आपल्याला भूतलावरती मोशे आणि त्याच्या लोकांनी जी सेवा पार पाडली त्याच्याविषयी आपल्याला शिकणं फार गरजेचं आहे. तर पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की देवाने आपल्याला मार्गदर्शन करावं. गुडघे टेकू, डोळे झाकू, प्रार्थना. तर सेनाधीश परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या आणि आमच्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, आभार उपकार मानतो की तुम्ही आम्हाला आज जिवंत ठेवण्यासाठी निवड केली. तुम्ही आज निर्णय घेतला म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. आभार उपकार मानतो की आयुष्याला लागणाऱ्या प्रत्येक गरजा तुम्ही आम्हाला दिलेल्या आहेत. मागण्यापलीकडं कल्पनेपलीकडं आम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. पात्रता नसताना देखील आम्हाला असंख्य असे आशीर्वाद आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला प्राप्त झालेले आहेत, म्हणून तुमचे आभार उपकार मानतो. विनंती करत आहोत की तुमचं ज्ञान आम्ही आत्मसात करत असताना पुन्हा एक वार आम्हाला कळू दे की आम्ही काहीच नाही, आम्ही ज्ञानाने उन्याशी आहोत आणि आम्हाला तुमची गरज आहे. आम्ही आमच्या शिक्षणावरती, आमच्या अनुभवावरती अवलंबून न राहता तुमच्या पवित्र आत्म्यावरती अवलंबून आहोत. पवित्र आत्म्यानं आमच्या अंतःकरणासंती स्पष्ट बोलावं. तुमचं प्रेम जे आहे त्याचा अनुभव आम्हाला घडण्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पुन्हा एक वार तुमच्या सत्याने तुमच्या प्रेमाने आम्हाला परिपूर्ण करा, जेणेकरून आम्ही आशीर्वादानेच ह्या ठिकाणाहून निघून जाऊ. जे लोक ह्या ठिकाणी येण्याच्या मार्गावरती आहेत त्यांचे मार्ग मोकळे करा. महत्त्वाचं वचन शिकत आहोत, विनंती करत आहोत की मन एकाग्र करण्यासाठी आम्हाला सहाय्य मदत करा. आज प्रार्थना करत आहोत की आमच्या पापांची चुकांची दैनंदिन कृपेने क्षमा, कारण फक्त ती क्षमा नसून आमचे ते पाप पुसून टाका, जेणेकरून आम्हाला सार्वकालिक जीवन मिळेल. म्हणून इथून पुढची वेळ आणि आमचं सर्वस्व तुमच्या अधीन स्वाधीन करून नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जो अभ्यासक्रम आजपासून तुम्ही आणि मी शिकणार आहोत, जे देवाचं वचन आजपासून, मी असं प्रत्येक वेळेस म्हणत नाही पण आज मी म्हणतोय, आजपासून जे बाकीचे तत्व आणि जे बाकीचं शिक्षण तुम्हाला देव देणार आहे ते जर तुम्ही आत्मसात केलं आणि त्यानुसार चालला तर सार्वकालिक जीवन तुम्हाला मिळाल्याशिवाय कदापि राहणार. जे शिक्षण देव तुम्हाला इथून पुढे देणार आहे, याच्या अगोदर तर दिलेलंच आहे, पण विशेष करून इथून पुढे जे शिक्षण देव देणार आहे त्यामध्ये तुम्हालाच कळेल की किती ख्रिस्ती लोक जे आहेत त्यांच्यापर्यंत जी सुवार्ता पोहोचली पाहिजे ती पोहोचलीच नाही. जे सत्य त्यांचा हक्क आहे ते सत्य मिळवण्याचा, त्या हक्कापर्यंत ते पोहोचलेलेच नाही. तुम्हाला आणि मला कळेल की आपण जे आयुष्य जगत आहोत ते आयुष्य तसं का जगत आहोत, आपण शक्तिहीन का आहोत, या सर्व गोष्टीविषयी आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये व्यवस्थित कळेल. म्हणून परत एकदा
बहुतांश वेळेस मी असं करत नाही, पण परत एकदा मी हात जोडून विनंती करत आहे की इथून पुढे एकही आठवडा तुम्ही चुकवू नका. महत्वाच्या गोष्टी शिकत आहोत, लक्षपूर्वक आपण सर्व गोष्टी ग्रहण करूया. देवाच्या वचनामध्ये आपण आतापर्यंत असं पाहिलं की स्वर्गाच्या राज्यामध्ये जसं मंदिर आहे तसं मंदिर देवाने मोशेला तयार करायला सांगितलं. स्वर्गाच्या राज्यामध्ये मंदिर मोठं आहे, पण मोशेला ज्यावेळेस पवित्र स्थान तयार करायला सांगितलं त्यावेळेस ते पवित्र स्थान लहान होतं. किती लहान होतं त्याची मोजमाप याच्याविषयी आपण शिकलो, पण अंदाजे किती लांबीचं होतं हे पवित्र स्थान? याच्याविषयी सांगितलं नसेल मी, काही हरकत नाही. इंग्रजी भाषेमध्ये 55 फीट, 55 फीट म्हणजे मराठीमध्ये किती झाले? 55 काय फूट? बर, 55 फूट किती होईल हो, सांगाल का? कोणाला जर माहित आहे का गणित? 55 फूट म्हणजे किती? 10 फूट. हा, हे छत आणि हे जवळपास 10 फुटाचं असतं, तसं 55 तेवढ्या लांबीचं हे पवित्र स्थान होतं. ठीक आहे. तर हे पवित्र स्थान बांधण्यासाठी सर्व लोकांनी मदत केली, पण त्याच लोकांचं अर्पण स्वीकारण्यात आलं ज्या लोकांनी स्वखुशीनं अर्पण ह्या ठिकाणी दिलं. तुम्हाला माहित आहे का की हे पवित्र स्थान बांधण्यासाठी किती वेळ लागला? तुमचं हे घर बांधण्यासाठी किती वेळ लागला अंदाज जर आठवत असेल? 5 वर्ष लागले? बर, ठीक आहे. आठवतं तुमचं घर बांधलं का खूप अगोदर बांधलं होतं तुमचं घर? 4 महिन्यात तेवढं बांधलं गेलं? बर, 4 महिने. तुमचं घर बांधताना किती दिवस लागले? 1 वर्ष? विकत घ्यावं लागलं? बर, ठीक आहे. अंकल, विकत घेतलं? बर, ठीक आहे. बर, ठीक आहे. घर विकत घेतलंय? बर, ठीक आहे. देवाचं पवित्र स्थान बांधण्यासाठी फक्त 6 महिने लागले. किती महिने? 6 महिन्यामध्ये देवाचं पवित्र स्थान पूर्ण झालं. का पवित्र स्थान ते 6 महिन्यात पूर्ण झालं? कारण की इथं सिमेंट, दगड, माती, वाळू काहीच प्रकार नाही. इथं काय प्रकार आहे? लाकूड, सोनं, मग कापड, या सर्व गोष्टीचा प्रकार आहे. म्हणून ह्याला फक्त 6 महिन्यामध्ये देवाचं घर तयार झालं. म्हणून देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत, देवाने फक्त त्याच लोकांचे अर्पण स्वीकार केले जे लोक स्वखुशीने ह्या ठिकाणी आले. तर तुम्हाला माहित आहे का की हे जे याजक जन आहेत आणि याजकाचे जे पोशाख आहेत त्याच्यावरती रत्न, मौल्यवान किमती खडे जे होते ते खडे कुणी आणले होते किंवा कुणी त्याच्यासाठी मदत केली? ते इस्रायल लोकांमध्ये जे लोक श्रीमंत होते. आपल्याला वाटते की इस्रायल लोक सगळेच गरीब होते, नाही, त्याच्यामध्ये देखील गरीब लोक होते, त्याच्यामध्ये देखील काही लोक श्रीमंत होते. त्या लोकांनी ते मौल्यवान रत्ने वगैरे आणण्यासाठी मदत केली. कोण मला सांगेल की हे घंगाळ जे आहे कशाचं बनवलेलं आहे? पितळ. ते पितळचं घंगाळ बनवण्यासाठी कुणी मदत केली? विशिष्ट करून कुणी मदत केली? इस्रायल लोकांमध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या स्त्रियांनी हे घंगाळ तयार करायला मदत केली. त्याच्यानंतर आपण असं पाहत आहोत की पवित्र स्थानामध्ये दीपवृक्ष आहे, वेदी आहे, धूप वेदी आहे, भाकरीचा मेज आहे. आणि मग आपण परमपवित्र स्थानामध्ये जातो आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये आपण देवाचा साक्षीपट, मराठीमध्ये तो शब्द आहे का? साक्षीपट आहे का? कोश किंवा साक्षीपट किंवा कोश, तो कोश जो आहे तो देवाने ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. पण इथं जसा पडदा आहे ना,
तसं याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण पडदा आहे, पण आपण इथं पडदा सध्या लावलेला नाही. ठीक आहे, इथं पण पडदा आहे, इथं पण पडदा आहे. ठीक आहे. तर जरा आपण इकडं असं पाठीमागे जाऊया. हा पडदा जो दिसतो ना तुम्हाला, हा पडदा लाल, हा पडदा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे. हा पडदा जो आहे तो याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आहे. हा रंग जो आहे तोच हा रंग आहे. म्हणून पडदा इथंही आहे आणि पडदा इथंही आहे. बर, कळालं का? आता जरा लक्ष देऊया. आता जरा महत्वाच्या मुद्द्याकडे जाऊया. ज्या वेळेस पवित्र स्थान देवाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी तयार केलं, किती दिवस लागले? 6 महिने लागले. ते पवित्र स्थान किती लांबीचं आहे? जवळपास जवळपास 55 फूट लांब आहे. बर, ठीक आहे. बर, त्याच्यासाठी कोणी कोणी मदत केली? त्या ठिकाणी इस्रायल लोक जे श्रीमंत होते त्यांनी मदत केली. स्त्रियांनी हे घंगाळ विशेष करून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण असं पाहत आहोत की हे पवित्र स्थान जे आहे ते पवित्र स्थानाची जबाबदारी विशिष्ट लोकांकडे देण्यात आली. ज्यावेळेस अब्रामाचा काळ होता त्यावेळेस कुटुंबाची धुरा वाहण्यासाठी कोणाची निवड केली जायची? अब्रामाच्या काळात. मोशेच्या अगोदर अब्रामाचा काळ. अब्रामाच्या काळामध्ये पूर्ण कुटुंबाची धुरा वाहण्यासाठी म्हणजे पुढाकार घेण्यासाठी कोणाला निवडलं जायचं? नाही, अब्रामाच्या वेळेस मुख्य, बरोबर, पण तो मुख्य कोण असायचा? तो वडील कोण असायचा? बरोबर आहे, पण हा, परत एकदा सांगा, ऐकू आलं नाही मला. वृद्ध. बर, जवळच उत्तर. तुम्ही सांगितलं उत्तर काय? ज्येष्ठ पुत्र. ज्येष्ठ पुत्र जो असायचा तो काय करायचा? धुरा व्हायचा. म्हणजे थोडक्यात काय, ज्येष्ठ पुत्राकडे तो हक्क दिला जायचा. अब्राम असू दे, इसाक असू दे, इसाकानंतर ज्येष्ठ पुत्र कोण? गाणं गाऊन परत सुरुवात करूया का? इसाकानंतर ज्येष्ठ पुत्र कोण? कोण? एसाव. एवढं घाबरायची गरज नाही. एसाव, गोंधळात पडायचं नाही. एसाव आहे ना, एसावाकडं जन्मसिद्ध हक्क होता. कशाचा? धुरा वाहण्याचा, म्हणजे कुटुंबाचं पुढं वाटचाल करण्याचा. बरोबर. म्हणून याकोबानं काय केलं? तो जन्मसिद्ध हक्क जो आहे तो फसवून स्वतःकडे घेतला. पण ज्या वेळेस पवित्र स्थान बांधण्यात आलं त्यावेळेस देव म्हटला की मी आता ह्या चक्रामध्ये, ह्या योजनेमध्ये बदल करणार आहे. जे लोक लेवी वंशातले आहेत ते सर्व लोक आता काय करतील? पवित्र स्थानामध्ये मला त्या सेवेमध्ये मदत करतील. आता ज्येष्ठ पुत्र याच्याशी काही घेणं देणं नाही. बोललेलं कळालं का? अगोदर फक्त ज्येष्ठ पुत्र, पण आता ज्यावेळेस पवित्र स्थान बांधण्यात आलं त्यावेळेस देव म्हटला लेवी वंशातले सगळेजण. पण जरा लक्ष द्या, जे लोक प्रमुख याजक आणि याजक आहेत ते फक्त आरोन आणि त्याची लेकरच असतील. बाकीचे लेवी वंशातले कोणी नसतील. म्हणून म्हटलं की ज्या गोष्टी शिकत आहोत लक्षपूर्वक त्या ग्रहण करूया. याजक आणि महायाजक, आरोन आणि त्याची लेकरं. पण बाकीचे जे लेवी आहेत ते लेवी लोक काय करायचे? जर एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी इस्रायल लोक जात असले की ह्या सर्व गोष्टी काय करायच्या? गोंधळायच्या. आणि मग त्या वाहत कुठं न्यायच्या? दुसऱ्या ठिकाणी न्यायच्या. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर परत ह्याची रचना करायची. कशाची? ह्या पवित्र स्थानाची रचना करायची. ती कोणाची जबाबदारी? लेवी लोकांची. पण ते लेवी लोक सगळेच आरोन आणि आरोनाचे लेकर हे ते काम करत नव्हते. म्हणजे थोडक्यात काय, लेवी वंशातले जे लोक होते ते सगळे लोक इथं अर्पण करायला येत नसत. ते काम कोणाचं आहे? याजक आणि प्रमुख याजक. बोललेलं कळालं का? म्हणजे लेवी वंशातले सगळे लोक जे होते ते सगळे लोक जे होते
त्यांनी देवाच्या मंदिरामध्ये, पवित्र स्थानामध्ये कार्य नक्कीच करायचं, पण त्यांना इथं येऊन होम अर्पण करणे ही जबाबदारी, ही परवानगी त्यांना दिली नव्हती. कोणाला दिली होती? आरोन आणि त्याचे मुलं. बर, तर देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत, लेवी याचा 4था अध्याय. लेवीय याचा 4था अध्याय. ज्यावेळेस देवानं हे पवित्र स्थान तयार केलं त्यावेळेस सर्व लोकांनी आनंद व्यक्त केला. काय केला? सर्व लोकांनी आनंद व्यक्त केला. म्हणजे सर्व लोकांना खूप बरं वाटलं. काय बरं वाटलं? अरे, आपण हे पवित्र स्थान बांधले. एक प्रश्न विचारतो, किती लोकांनी तुम्ही ज्या मंदिरामध्ये उपासना करता ते मंदिर बांधण्यासाठी मदत केलेली आहे? आर्थिक मदत असेल, मनुष्यबळ पुरवलं असेल, स्वतः वीट उचलली असेल, नाहीतर काहीतरी तुम्ही मदत केली असेल. किती जणांनी? कोणतं मंदिर? औंध मराठी चर्च. बर, आणखी कोणी मदत केली का तुमचं देवाचं मंदिर बांधण्यासाठी? काय मदत केली असेल तर सांगा. वडिलांनी केली. हा, कुठं? नाशिकमध्ये. मंदिर बांधण्यासाठी कुठे? बर, ठीक आहे. हा, तिथं. बर, काय मदत केली सांगाल का? जर आर्थिक मदत केली, आर्थिक सहाय्य. आणखी काय? कोणी काय मदत केली का देवाचं मंदिर बांधण्यासाठी? माझा एक मित्र आहे, तो डॉक्टर आहे. तर ज्यावेळेस मुंबईमध्ये एक मंदिर बांधायचं लोकांनी ठरवलं त्यावेळेस त्यानं त्याचा पगार जो आहे तो जवळपास पूर्ण पगार त्यानं मंदिरासाठी दिला. त्याला किती आनंद की बाबा मंदिरासाठी माझा पगार गेलेला आहे. आता देवानं त्याला भरपूर असा आशीर्वाद दिला. डॉक्टर आहे, त्याला पैशाची काही कमी नाही. पण सांगायचं तात्पर्य हे की तुम्ही आणि मी ज्यावेळेस देवाच्या मंदिरासाठी कष्ट करतो आणि ज्यावेळेस देवाचं मंदिर तयार होतं ना, आपल्याला खूप आनंद होतो. तसाच आनंद ह्या लोकांना झाला ज्यावेळेस मंदिर तयार झालं. इथं सोनं आहे, इथं लखलखणारं सोनं आहे, इथं दीपवृक्ष आहे, इथं गंगाळ आहे, इथं अर्पणाची वेदी आहे. त्या सर्व गोष्टी पाहून लोक फार आनंदित झाले. पण ते लोक उभा कुठं होते? आतमध्ये का बाहेर? बाहेर. म्हणजे थोडक्यात हा जो पडदा तुम्हाला दिसतो ना, हा पडदा इतका उंच नव्हता की लोकांना आतमध्ये काय चाललंय दिसत नव्हतं. दिसत होत. मी काय काय घरं बघितलीत. जर ते लोक प्रसिद्ध असतील आणि त्यांना जर सुरक्षा पाहिजे असेल तर त्यांच्या घराच्या समोर मोठमोठी झाडं असतात आणि मोठमोठे असे काय म्हणतात त्याला, भिंती असतात, जेणेकरून बाहेरच्या लोकांनी आतमध्ये पाहू नये. पण मी काय काय घरं अशी बघितलेली आहेत, त्यांची जी भिंत असते ना कमरेपर्यंत असते, घर आतमध्ये दिसतं. मला ते घर फार आवडतात. तर हे लोक आतमध्ये पाहायचेत. आणि ज्यावेळेस लोक बाजूला जमले ना, त्यावेळेस देवाचं वचन म्हणतं की देव ह्या ठिकाणी आला आणि त्यानं पूर्ण मंदिर जे आहे ते त्याच्या अस्तित्वाने भरून टाकलं. एवढं ते मंदिर देवाच्या अस्तित्वाने भरून गेलं की शेवटी मोशेला देखील आत जाण्यासाठी थोडा वेळ लागला, किंवा थोडक्यात त्याला आत स्वतः जाता येत नव्हतं. का? देवाने हे पूर्णपणे मंदिर भरून टाकलं. किती आनंद लोकांना. त्यावेळेस तुम्हाला वाटतं का की लोकांनी धिंगाणा घातला असेल, हॅलो असं काय काय? नाही, शांत. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. का? साक्षात देवाचं अस्तित्व ह्या मंदिरामध्ये उतरलेलं आहे. म्हणून म्हटलं बंधू आणि भगिनींनो, ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाताना त्या मंदिराची तुम्हाला किंमत कळली पाहिजे. त्या मंदिरामध्ये ज्यावेळेस आपण जातो ना, त्याच्यामध्ये आध्यात्मिक स्तब्धता पाहिजे. जर ह्या लोकांना तुम्ही विचारलं ना की त्यांची परिस्थिती काय होती, देवाचं वचन म्हणतं की ते रडले, पण आनंदामध्ये रडले. आनंद अश्रू त्यांच्या डोळ्यातून वाहिले की एवढं कष्ट केलं आम्ही आणि त्या कष्टाचं फळ आम्हाला दिसतंय. ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाता, प्रश्नाचं उत्तर देऊ नका, ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाता त्यामध्ये तुम्हाला आध्यात्मिक वास्तव्य देवाचं त्याचा अनुभव होतो का?
म्हणून तुम्ही देवाच्या मंदिरासाठी कष्ट करा. आज तुम्हाला बांधलेलं मंदिर मिळालं जरी असलं तर त्या मंदिरामध्ये आध्यात्मिक वाढ कशी होईल याच्यासाठी कष्ट करा. त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे. इथं सगळे लेवी लोक आणि बाकीचे सगळे इस्रायल लोक सगळ्यांनी कष्ट घेतलं होतं. का कोणाला आनंद वाटणार नाही? सगळ्यांना आनंद वाटला. आणि देवाचं वचन म्हणतं की देवाने आरोन आणि त्याच्या लेकरांना अभिषिक्त केलं. आपण त्याच्याविषयी शिकलो. अभिषिक्त केल्यानंतर देवानं सांगितलं की ह्या मंदिरामध्ये आरोन आणि त्याची लेकरं सेवा करतील. आणि ती सेवा काय आहे ते आपण आज शिकणार आहोत. लेवी याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन. लेवी याचा 4था अध्याय. लेविटिकस चॅप्टर 4 वर्स 1. वाचा. मग परमेश्वर मोशाला म्हणाला, हम्म इस्रायल लोकांना हम्म असे सांग, हम्म परमेश्वराने निश्चित ठरवलेल्या हम्म कृत्यांपैकी हम्म एखादे कृत्य चुकून केल्याने हम्म कोणाकडून पाप घडले, हम्म म्हणजे लोकांवर दोष येईल अशा प्रकारचे पाप जर अभिषिक्त याजकाने हम्म केले तर त्याने आपल्या पापाबद्दल पाप बली म्हणून एक दोषी गुन्हा परमेश्वराला अर्पावा. देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी एक विधी पार पाडण्यासाठी आरोन आणि त्याच्या मुलग्यांना सांगण्यात आलेलं आहे. कोणाद्वारे? मोशेद्वारे. आता जरा लक्ष द्या. इथं काय लिहिलंय? जर कोणी पाप केलं तर, बरोबर आहे, त्यांनी काय करायचं? काय आणायचंय? एक गोरा घेऊन यायचा आहे. पण जर त्या व्यक्तीकडं पैसेच नसतील, गोरा म्हणजे काय व दुसरा शब्द? हा, बर, बुलक इंग्लिशमध्ये त्याला शब्द बोलतात गोरा. बर, पण काही लोकांकडे तेवढे पैसे नसतील, मग त्या लोकांनी काय आणायचं? त्याच्यापेक्षा कमी किमतीची एक असं मेंढरू आणायचं. पण काय काय लोकांकडे तेवढे पण पैसे नसतील, मग त्या लोकांनी काय आणायचं? कबूतर घेऊन यायचं. म्हणजे देवाला माहित आहे देव इथं किती लोक पैसेवान आहेत ह्याच्याकडे न पाहता देव हे बघत आहे की तुमचं अंतकरण पश्चातापी आहे का नाही. घोडा जरी आणला तर अंतकरण पश्चातापी पाहिजे. आणि जर तुम्ही कोकरू जरी घेऊन आला तर तेवढाच पश्चाताप करायचा. आणि तुम्ही कबुतरी जरी घेऊन आला तर तेवढाच पश्चाताप झाला पाहिजे. मग देवाच्या वचनामध्ये आपण ह्या ठिकाणी असं पाहत आहोत की ह्या ठिकाणी देवानं ही विधी ठरवली. कधी? जर कोणी पाप केलं तर. पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास केला तर दररोज सकाळी दररोज संध्याकाळी या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की एक कोकरू वधलं जायचं सकाळी आणि संध्याकाळी. आणि ज्यावेळेस सकाळी ते कोकरू वधलं जायचं किंवा संध्याकाळी ते कोकरू वधलं जायचं त्यावेळेस आरोन आणि त्याची लेकरं पूर्ण जे इस्रायल समाज आहे, पूर्ण जे इस्रायल लोक आहेत त्यांना सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर समर्पित करायचे. कसं? कोकरू वधून सकाळी आणि संध्याकाळी. ती जबाबदारी कोणाची? आरोन आणि त्याच्या लेकरांची, त्याच्या पुत्रांची. आरोन कोण होता? आरोन महायाजक होता आणि त्याची लेकरं कोण होती? याजक होते. बर, कळालं का? तर देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस प्रार्थना केली जायची. म्हणून लोकांना काय किती आनंद, सकाळी उठायचं आणि प्रार्थनेच्या वेळेस सगळे तिथं तयार. संध्याकाळ झाली की संध्याकाळी पण सगळे लोक तयार. का? कारण की बाबा आपण सर्वजण काय करत आहोत? ह्या ठिकाणी देवाला समर्पित होत आहोत. सकाळी आणि संध्याकाळी ज्यावेळेस प्रार्थना व्हायची त्यावेळेस कोकरू ह्या ठिकाणी वधलं जायचं. आणि ते कोकरू हेच दाखवायचं की ते कोकरू येशू ख्रिस्ताला दर्शवतं. आणि ते लोक जे आजूबाजूला आहेत ते म्हणायचे सकाळी आम्ही देवाला समर्पित होत आहोत, संध्याकाळी देखील आम्ही देवाला समर्पित होतो. एकही दिवस असा जात नसे, एकही दिवस असा जात नसे की सकाळी प्रार्थना करायला विसरलेत किंवा त्यांना खूप कामामध्ये ते व्यस्त झाले म्हणून सकाळची प्रार्थना झाली नाही किंवा संध्याकाळची प्रार्थना झाली, असं कधी झालं नाही. तो जो आरोन आहे ना, तो आरोन आज कोणाला दर्शवतो माहिती आहे का? पिता किंवा पती याला दर्शवतो.
जर तुम्हाला तुमचं कुटुंब देवाला समर्पित करायचं आहे तर सकाळी आणि संध्याकाळी तुमच्या घरी प्रार्थना झालीच पाहिजे. जर तुमच्या घरी प्रार्थना सकाळी आणि संध्याकाळी होत नाही तर तुम्ही देवाला स्पष्टपणे सांगत आहात, एक वेळेस आम्ही तुला समर्पित करत नाही स्वतःला. मी किंवा माझं कुटुंब तुला सकाळी किंवा संध्याकाळी समर्पित होत नाही. जोपर्यंत ते सातत्यानं होत नाही तोपर्यंत हे आपण उघडपणे सांगतो आणि त्याचा परिणाम भोगावा लागतो. जर तुम्ही ख्रिस्ती लोकांच्या घरामध्ये गेला तर काही काही ठिकाणी तुम्हाला एक काहीतरी भिंतीवरती लिहिलेलं पाहायला मिळेल. तिथं लिहिलेलं असतं, फॅमिली दॅट प्रेज टुगेदर स्टेज टुगेदर. म्हणजे जे कुटुंब एकत्रित प्रार्थना करतं ना ते कुटुंब एकत्रित राहतं. देवाचं वचन म्हणतं की सकाळी आणि संध्याकाळी ह्या ठिकाणी प्रार्थना नक्कीच व्हायची. दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट देवामध्ये झाला पाहिजे. काही लोक खूप वेळेस दिवसाची सुरुवात देवामध्ये करतात पण संध्याकाळी आल्यानंतर इतके थकलेले असतात, कधी बिछाण्यामध्ये पडू, जेवलं तर जेवलं नाही तर बिछाण्यामध्ये जाऊन झोपी. मी ज्यावेळेस घरी जातो आमच्या घरी कोल्हापूरला, त्यावेळेस मला आठवतं की मी कधी कधी इतका थकलेला असतो, मी कधी कधी विचार करतो की मी फार थकलेलो आहे, मला झोप पाहिजे. झोपायला जातो ना जातो त्यावेळेस आई म्हणते की चला आपण सगळेजण लवकरात लवकर बायबल वाचू, अभ्यास करू आणि झोपी जाऊ. कधी कधी इतका राग यायचा मला अगोदर, पण ज्यावेळेस देवाचं वचन वाचलं ना त्यावेळेस कळलं की देवाचा खरा सेवक कोण. मी विचार करायचो की माझी आई ती माझ्यापेक्षा डबल वयाची आहे, तिला इतका त्रास होतो दिवसभर कष्ट करून, जेवणापाठीमागं जेवण, घराची व्यवस्था, घराच्या बाहेरची व्यवस्था, एवढं सगळं ती करते, तरी देखील ती म्हणती संध्याकाळी देवाचं वचन वाचायचं, प्रार्थना करायची आणि मग झोपी जायचं. कधीही असं झालं नाही. मला आठवत नाही की ती प्रार्थना आणि देवाचा अभ्यास न करता झोपी गेलेली मला आठवत नाही. का मला आशीर्वाद नाही मिळणार? माझी आई जर माझ्यासाठी कष्ट करत असेल तर मला आशीर्वाद का नाही मिळणार? तिच्यामुळे मला आशीर्वाद मिळेल. मी प्रामाणिक आहे तो नंतरचा भाग, असेल नाही तो नंतरचा भाग, तिच्यामुळे मला आशीर्वाद मिळेल, माझ्या आई वडिलांमुळे. म्हणून सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना किंवा कोकरू वदलं जायचं आणि त्या कोकऱ्याचं रक्त जे आहे तो हा याजक यायचा आणि ह्या पडद्यावरती, जो पडदा पवित्र स्थान आणि परमपवित्र स्थानाला विभाजन करायचा, त्या पडद्यावरती शिंपडायचा दररोज सकाळी आणि संध्याकाळी. त्याच्या व्यतिरिक्त सकाळी आणि संध्याकाळ त्या दोन्ही भक्तीच्या मध्ये काय व्हायचं, जर कोणी पाप केलं तर देवाचं वचन म्हणतं की त्यानं घोरा आणावा आणि त्यानं काय करायचं, पुढे वाचूया 4थं वचन. तो घोडा हा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या हा दारापाशी त्याने आणावा. मग त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. देवाचं वचन म्हणतं की जर कोणी पाप केलं तर सकाळ आणि संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळेस गोरा किंवा कोकरू वदनं जे आहे ती वेगळी गोष्ट, पण त्या दोन्ही प्रार्थनेच्या मध्ये, दोन्ही समर्पणाच्या आणि भक्तीच्या प्रार्थनेच्या मध्ये दिवसभरात काय होत असत, जर कोणी काय चुकी केली, पाप केलं, चुकी म्हणण्यापेक्षा पाप, देवाचं वचन म्हणतं की त्याने गोर आणायचा, कोकरू आणायचं, कबूतर आणायचं, जे आहे त्याचं काय करायचं, डोक्यावरती हात ठेवून पापाची कबुली करायची आणि माफी मागायची. देवाचं वचन म्हणतं की त्याच्यावरती, कोकऱ्यावरती त्या हात ठेवला आणि पापाची कबुली केली की मग ते कुणी वधायचं. पुढे काय लिहिले वाचा. अभिषिक्त याजकाने घोड्याचे काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. पण इथं तुम्ही 4थं वचन परत एकदा वाचा. तो घोडा परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा. तर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं जो पापी आहे त्यानं तो गोरा काय करायचंय, वधायचा आहे.
मला हा प्रश्न विचारावासा का वाटत नाहीये, पण तरी देखील विचारतो. जे लोक मांसाहार खातात त्या लोकांनी जर घरच्या घरी जर मांसाहार म्हणजे चिकन त्याचं जर जेवण केलं असेल तर ते कोंबडी जे आहे किंवा कोंबडा जो आहे त्याला मारला असेल, कापला असेल, ते तडफडताना पाहिलं? आवडलं? काय विचार आला तुमच्या मनात? मी तर कधी किती केलं नाही, मला माहित नाही. काय विचार आला तुमच्या मनामध्ये ज्यावेळेस ते तडफडत होतं, मुंडकं बाजूला, धड बाजूला? प्राण हा, जात असताना काय विचार? प्राण त्याच्या शरीरात होता, मग मेल्यावर जे वेगळं केलं ना, हा, तरी पण तो तडफडत नाही, ते प्राण होता त्याच्यामध्ये. आणखी काय काय विचार आला डोक्यात? किंवा तुम्ही पाहिलं असेल? वाटत होतं का वाटलं पाहिजे? वाटलं. बरं, आणखी काय? नाही, विचार काय आला मनामध्ये? हा, खायला नको. बर, फक्त म्हणजे पोट भरण्यासाठी एखाद्याचा प्राण चाललेला आहे, बाकी काय नाही. पोट भरण्यासाठी आहे, बाकी काय आहे का त्याच्यामध्ये? ज्यावेळेस हा पापी त्या कोकऱ्याला वधायचा, त्या गोऱ्याला वधायचा आणि त्या गोऱ्याला आणि त्या कोकराला तडपडताना पाहायचा ना, त्याला कोणाची आठवण करावा लागायची? येशू ख्रिस्ताची आठवण करायला लागायची. कारण की तो कोकरा जो आहे तो कोणाला दर्शवायचा? येशू ख्रिस्ताला. तो म्हणायचा, अरे कोकरू जे आहे, जे बोलू शकत नाही, ते कोकरू कसं तडपडतं? तसं यशया 53 मध्ये लिहिलंय की तो काय करायचा? तुम्ही दोघं वाचता ना प्रत्येक प्रभू भोजनाच्या वेळेस, काय वाचता तुम्ही? तो कसा होता? काय शब्द वापरला यशया 53 मध्ये? वधायला नेणाऱ्या, काय शब्द आहे तो? काय वाक्य? हा हा हा, काय झालं तो? तो काय कसा होता? तो गप्प राहिला. हो का? बरोबर का? हो, यशया 53 ते वचन सांगा मला कृपा करून. यशया 53 मध्ये हा आमच्या दुष्कर्मामुळे खेचला गेला, हा आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. हा त्यास बसलेल्या फटक्याने हा, आम्हास आरोग्य प्राप्त झाले. बर, हा, आम्ही सर्व हम्म, मेंढराप्रमाणे भडकून गेलो होतो. हा, आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता. अशा आम्हा सर्वांचं पाप परमेश्वराने त्याचवर लावले. त्याचे हाल हाल केले तरी त्याने ते शोषले. त्याचे हाल हाल केले तरी त्यांनी शोषले. बर, म्हणजे ह्या सर्व गोष्टी ह्या पाप्यानात आठवायच्या. बर, पुढे. आपले तोंड सुद्धा उघडले नाही. हा, वधाव्यास नेत असलेल्या कोकऱ्याप्रमाणे. हा, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प गप्प राहिला. म्हणून देवाचं वचन म्हणतं त्याने तोंडही उघडले नाही. म्हणून देवाचं वचन म्हणतं की इथं जसा तो कोकरा गप्प राहिला ना, काय बोलणार ते कोकरू? त्याला मनुष्याची भाषा बोलता येत नाही. जरी ते कोकरू गप्प राहिलं तर तसाच येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गप्प राहिला. म्हणजे इथं जे आपण बघतो ना, त्या व्यक्तीनं विश्वासानं त्या गोष्टी बघायच्या. म्हणून म्हटलं ना की ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या फक्त प्राण्यापर्यंत सीमित न ठेवता आपण ख्रिस्त त्याच्यामध्ये पाहायचं. जसं ते कोकरू तडफडलं ना, तसा ख्रिस्त देखील तडफडला. त्या पाप्याला त्याची जाणीव व्हावी की बाबा बघ, तुझ्या पापामुळे हे कोकूर कसं तडफडतं ना, तसा येशू ख्रिस्त तडफडणार आहे. इथून पुढे पाप करशील का? मग त्या पापी काय विचार करेल? नाही बाबा, एवढं जर ह्याची तडफड होणार आहे ना, तर बाबा मी काय पाप करणार? आज विचार करूया. कल्पना करा की तुमच्या घरामध्ये जो प्राणी आहे, मांजर असेल, श्वान म्हणजे कुत्रा असेल किंवा इतर काहीतरी प्राणी असेल, तुम्ही एक पाप केलं की त्या प्राण्याला मारून टाकायचं, तुम्ही मारायचं. घरी कोणाकोणाच्या घरी प्राणी आहेत? 1 2 3. काय प्राणी आहे तुमच्या घरी? मासे. बर, पक्षी आहेत. कुत्रा, हा, प्राणी. हा, तर त्या प्राण्यांना जर तुम्हाला वधायचं तुमच्या पापामुळे आणि त्यांना तडफडताना पाहायचं, तुम्ही पाप कराल का?
नाही ना? देवाची हीच इच्छा होती. तुम्हाला का वाटतं की त्या पाप्यानं ते कोकरू वधायचंय? का वाटतं तुम्हाला? कारण की त्या पाप्याला कळावं की बाबा त्याच्या पापामुळे त्या निर्दोष कोकऱ्याला काय त्रास होतो, म्हणून त्या पाप्यानं ते कोकरू वधायचंय. कधी कधी याजक वधायचा, तो भाग वेगळा, पण कधी कधी पापी व्यक्ती काय करायचा, ते कोकऱ्याला वधायचा. मग देवाचं वचन म्हणतं की याजक काय करायचं? 5वं वचन वाचा. अभिषिक्त याजकाने गोऱ्याच्या काही रक्त घ्यावे व ते दर्शन मंडपात न्यावे. बर, कोकरू पहिलं दर्शन मंडपाच्या दरवाजाजवळ आणायचं, त्याच्यावरती हात ठेवायचा आणि पापाची कबुली करायची. त्याच्यानंतर ते वधायचं. रक्त जे आहे ते दर्शन मंडपात म्हणजे मंडपाच्या आत घेऊन जायचं आणि काय करायचं पुढे? याजकाने आपले बोट त्या रक्तात बुडवावे आणि परमेश्वरासमोर पवित्र स्थानाच्या अंतरपटासमोर ते 7 वेळा शिंपडावे. 7 वेळा शिंपडायचं. 7 अंक कशाला दर्शवतो? म्हणजे थोडक्यात 7 वेळा शिंपडलं की ती क्रिया पूर्ण झालेली आहे. कोणती क्रिया? की बाबा पाप जे आहे ते पाप पाप्यावरून कोणावरती गेलं? हात ठेवल्यावर. आशीर्वाद देताना मी पाहिलं खूप लोक हात ठेवतात, डोक्यावरती हात ठेवतात. वयोवृद्ध लोक, लहान लेकराच्या डोक्यावर, खांद्यावर आपण हात ठेवतो. म्हणजे थोडक्यात काय? आशीर्वाद जो आहे तो वडीलधाऱ्या लोकांकडून लेकरांवरती जातो. तसं पाप जे आहे ते पाप्याकडून कोकऱ्यावरती जातं. कोकरं वधलं की त्याचं रक्त जे आहे त्याच्यामध्ये पाप, ते पाप कुठे गेलं आता? कोकऱ्यातून त्याच्या रक्तामध्ये. आणि ते रक्त कोण वाहतं? याजक. याजक म्हणजे कोण? प्रभू येशू ख्रिस्त. मग प्रभू येशू ख्रिस्त ते रक्त घेतो आणि ह्या अंतरपट जो आहे, ह्या जो पडदा आहे त्याच्या वेळेस 7 वेळेस काय करतो? शिंपडतो ते रक्त. बर, आता इथं तो परत येतो. कोण? तो याजक. तो याजक परत येतो आणि त्या पाप्याला म्हणतो की काय म्हणतो? काय म्हणतो? मी एक वाक्य वारंवार बोलत असतो की तो याजक परत आल्यानंतर त्या पाप्याला काय म्हणतो? त्याच्या अगोदर बरोबर आहे ते वाक्य, पण त्याच्या अगोदर ह्याच मुद्दा मला तुम्हाला आज पूर्ण करायचा आहे, क्लिअर करायचा आहे. ज्यावेळेस हा याजक इथं येतो ना, तर तो याजक त्या पाप्याला म्हणतो, बघ बाबा, तुझं पाप तुझ्याकडून काढून घेऊन पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे. पाप रद्द झालेलं नाही. पाप रद्द झाले नाही. ते पाप इथून जाऊन कुठे गेलेलं आहे? पडद्यावरती गेलेलं आहे. पाप पुसून टाकले गेले का? नाही. पाप कुठं आहे? पवित्र स्थानामध्ये पडद्यावरती आहे. मग तो हा याजक त्याला म्हणतो, जा परत पाप करू नको. म्हणजे काय? तुझा जो दोष आहे, तुझं जे पाप आहे ते पाप फक्त तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे. ते पाप पुसून टाकलं गेलेलं नाही. तुला फक्त ह्या ठिकाणी पापापासून वेगळं करण्यात आलेलं आहे, पण पाप अजून पुसून टाकलं गेलं नाही. म्हणून जाऊन काय करू नको? परत पाप करू नको. आता जरा लक्ष द्या. कल्पना करा की तुम्हाला देव म्हणतो की तुम्ही जे पाप केले त्याची मी क्षमा करीन, पण ते पाप तुमच्या अंतःकरणामध्ये, तुमच्या विचारामध्ये कायमस्वरूपी राहील. आवडेल का तुम्हाला? आवडेल का? तुमची काय इच्छा आहे? म्हणजे पापाचे जो विचार आहे किंवा आठवण जी आहे ती आठवण पण निघून जावी. बरोबर? म्हणून जरा लक्ष द्या. ह्या ठिकाणी म्हणजे काय? ह्या अर्पणाच्या ठिकाणी म्हणजे इथं कोण आहे? कोकरू आहे. म्हणजे येशू ख्रिस्त ज्यावेळेस वधस्तंभावरती प्राण त्याने दिले, त्यावेळेस तुमचं पाप फक्त येशू ख्रिस्तानं स्वतःवरती घेतलं. त्या ठिकाणी तुमच्या पाप पुसून टाकण्यात आलं नाही. तुम्हाला फक्त त्या पापापासून वेगळं करण्यात आलं. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, बघ, तुझं पाप मी घेतलेलं आहे, ते पाप मी पवित्र स्थानामध्ये स्थलांतरित केलेलं आहे. ते पाप पुसून टाकलं गेलेलं नाही. म्हणजे अजून काय?
जोपर्यंत ती गोष्ट होत नाही तोपर्यंत तू काय नाहीयेस, निर्दोष नाहीस. पापाची फक्त माफी सार्वकालिक जीवनासाठी पुरेशी नाही. हे वाक्य कळालं का? पापाची क्षमा, फक्त फक्त पापाची क्षमा सार्वकालिक जीवनासाठी पुरेशी नाही. म्हणून या ठिकाणी जरी येशू ख्रिस्त तुमच्या पापासाठी माझ्या पापासाठी मरण पावला तरी देखील ह्या ठिकाणी तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. शिकू शिकू त्या दिवशी तो चोर पण स्वर्गात गेला नाही, येशू ख्रिस्त स्वर्गात गेला. शिकू. पापाची माफी तुम्ही किती इथं मागा, पापाची माफी किंवा पाप तुमच्यापासून वेगळं जरी इथं झालं तरी देखील तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळत नाही. इथं फक्त येशू ख्रिस्तानं पूर्ण जगाचं पाप स्वतःवरती घेतलेलं आहे. इंग्रजी भाषेमध्ये त्याला म्हणतात वेट अँड वॉच, म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात मराठीमध्ये त्याला, वेट अँड वॉच. मराठीमध्ये त्याला आपण असं म्हणू शकतो की हा याजक त्या पाप्याला म्हणतो की बघ तुझं पाप वेगळं झालेलं आहे तुझ्यापासून, पण अजून देखील तू पूर्णपणे निर्दोष नाहीस. तुला काय करण्यात आलेलं आहे, थोडा वेळ तुझ्यावरती देखरेख ठेवण्यात आलेली आहे. काय करण्यात आलेली आहे, देखरेख ठेवण्यात आलेली आहे. म्हणून जे पवित्र स्थानामध्ये सेवा होती दररोजची, ती सेवा कुठून कुठपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत, दररोजची सेवा इथून इथपर्यंत, पूर्ण वर्षभर. वर्षातून फक्त एकदा सेवा जी असायची ती परम पवित्र स्थानामध्ये असायची. आता जरा लक्ष द्या, प्रश्न विचारतो, गोंधळात पडू नका. जर सार्वकालिक जीवन आपल्याला इथंच मिळणार आहे, काय म्हणालो, जर तुम्हाला आणि मला तारण इथंच मिळणार आहे तर देवानं आपल्याला ही गोष्ट किंवा पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान का शिकायला सांगितलं? तुमची तारणाची प्रक्रिया, तारणाची योजना जी आहे किंवा तुम्हाला तारण जे आणि सार्वकालिक जीवन जे मिळतं ती योजना इथं संपत नाही. म्हणून देव म्हणतो की तुम्ही पवित्र स्थान शिका. का नाही कळलं? म्हणून फक्त पापापासून वेगळा व्यक्ती झाला म्हणजे त्याला सार्वकालिक जीवन मिळालं असं नाही. म्हणून म्हटलं ना, इथून पुढे ज्या गोष्टी आपण शिकणार आहोत त्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण की पूर्ण जवळपास खूप ख्रिस्ती लोक हे शिकवतात की इथं पापाची कबुली केली, पापाची क्षमा मागितली, पापापासून वेगळं झालो की झालं, तारण मिळालं. नाही. आपण काय शिकलो स्तोत्र संहिता म्हणजे तारणाचा मार्ग कुठं आहे, पवित्र स्थानामध्ये. पवित्र स्थान एवढंच आहे का? पवित्र स्थान इथपर्यंत आहे ना. मग इथपर्यंत शिकल्यानंतर आपल्याला कळेल की तारण कधी मिळतं. म्हणून तो याजक म्हणतो की फक्त पाप तुझ्यापासून वेगळं झालेलं आहे, इथून पाप काढून इथं आलेला आहे. त्याचा अर्थ असा नाही की तू पूर्णपणे निर्दोष आहेस, अजून देखील तू पूर्णपणे निर्दोष नाहीस. नाही, तो पूर्णपणे निर्दोष कधी होतो? कल्पना करा की एखादा व्यक्ती जो आहे त्याच्यावरती एक गुन्हा दाखल होतो आणि तो गुन्हा जो आहे, तो खटला जो आहे तो न्यायालयामध्ये जातो आणि मग तो वकील जो असतो, जो त्याची केस लढत असतो, तो काय म्हणतो, बघ बाबा तुझा जो खटला आहे तो न्यायालयामध्ये सुरू आहे. आता खटला न्यायालयामध्ये सुरू आहे म्हणजे तो निर्दोष आहे का? तो व्यक्ती निर्दोष कधी होईल? ज्या वेळेस न्यायालयामध्ये तो न्यायाधीश म्हणेल हा व्यक्ती निर्दोष आहे, तोपर्यंत तो व्यक्ती निर्दोष नाही. न्याय झाला पाहिजे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की दैनंदिन जीवनामध्ये ज्यावेळेस
या ठिकाणी दैनंदिन भक्ती व्हायची, दररोजची जी भक्ती व्हायची, दररोजची जी सेवा असायची, ती सेवा फक्त दर्शन मंडप पवित्र स्थान, दर्शन मंडप पवित्र स्थान एवढंच असायचं. म्हणून ते लोक जरी परत गेले असले तरी देखील त्यांच्या मनामध्ये काय विचार, बाबा मी पूर्णपणे निर्दोष अजून झालेलो नाही, फक्त पाप काढून घेतलेले माझ्याकडून, तेवढंच फक्त मला काय मिळालेली आहे, सवलत मिळालेली आहे. त्याचा अर्थ असा नाही की मी निर्दोष आहे. त्याला कशाची वाट बघायची माहिती आहे का? जी सेवा इथं सुरू होईल ना त्या सेवेची त्याला वाट बघायला लागायची. ही सेवा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो निर्दोष नाही. इथपर्यंतच देवाची सेवा नाही, इथं देखील आहे. म्हणून तुम्ही आणि मी ज्यावेळेस प्रार्थना करतो ना की देवा आमच्या पापांची क्षमा करा, ती प्रार्थना अपुरी आहे. फक्त इथं पापाची क्षमा म्हणजे पाप वेगळं होतं, इथं पाप पुसून टाकलं जात नाही. खूप लोकांना फक्त वधस्तंभ शिकवलेला आहे. येशू ख्रिस्त वधस्तंभावर ते प्राण देता झाला प्रश्न मिटला. त्याच्या पुढचं काय? हे जे पापी लोक आहेत ना जुन्या करारातले, येशू ख्रिस्त कधी आला? नवीन करारामध्ये आला. तर ह्या लोकांनी ज्यावेळेस पापाची कबुली केली ना, विश्वासाने त्यांनी पुढे बघायचं येशू ख्रिस्ताकडे की येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी बलिदान करणार आहे. विश्वासानं ते काय करायचे? पापाची कबुली करायचे आणि अपेक्षा करायचे की आमच्या पापाची काय झालेली आहे? क्षमा झाली. आता येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आला नवीन करारामध्ये, बरोबर? येशू ख्रिस्ताने कधी प्राण दिले वधस्तंभावरती? तारीख सांगाल का? बरं ठीक आहे, तारीख कोणाकोणाला माहित नसेल कारण की आपण त्या गोष्टी अजून शिकलेल्या नाही. पण 31 इसवी सन मध्ये येशू ख्रिस्त प्राण देता झालेला आहे. बरं ठीक आहे. आता देवाचं वचन म्हणतं की ही जी सेवा आहे ही सेवा कधी चालायची? पूर्ण वर्षभर, सकाळी आणि संध्याकाळी समर्पण, पूर्ण इस्रायल लोकांचं समर्पण, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. पण तुम्हाला माहित आहे का की देवाचं वचन म्हणतं की ज्या वेळेस हे लोक एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले तर काय वेळेस हे देवाच्या विरोधातच गेले. कोण? इस्रायल लोक. मग देवाच्या विरोधात गेल्यानंतर देवानं काय केलं? जुन्या करारामध्ये जर तुम्हाला माहित असेल तर देवाच्या लोक ज्यावेळेस देवाच्या विरोधात गेले त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं? सॉरी, देवाने काय केलं? त्याग केला. मग काय झालं त्याग केल्यावर? काय करण्यात आले? नष्ट करण्यात आलं. बरं, आणखी काय? साथ सोडल्यावर काय झालं? बरोबर आहे उत्तर. मार्ग दाखवला. बरं, ते गुलामगिरीमध्ये गेले. काय वेळेस ते गुलामगिरीमध्ये गेले. कोणत्या गुलामगिरीमध्ये गेले आठवतं का? बाबेलच्या गुलामगिरीमध्ये गेले. आणखी कोणत्या गुलामगिरीमध्ये? अशूरच्या गुलामगिरीमध्ये गेले, बरोबर का? बाबेलच्या गुलामीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या व्यक्तीविषयी जास्त ठळकपणे आठवतं? दानियल, नबुकदनेझर, दानियल, बरोबर? दानियलाविषयी तुम्हाला काय आठवतं? किती वेळेस प्रार्थना करायचा? 3 वेळेस तो प्रार्थना करायचा. पण प्रार्थना करत असताना काय करायचा? दरवाजा बंद करायचा. आणखी काय? खिडकी. खिडकी कुठं उघडी करायचा? यरूशलेमकडे उघडी करायचा. आणखी काय करायचा? खिडकी उघडी करून काय करायचा? तो प्रार्थना करायचा. ती सवय त्यांना कुठं लागली माहितीये का? इथं लागली. ती सवय जी आहे ना, सकाळी प्रार्थना संध्याकाळी प्रार्थना, ती इथं सुरुवात झाली. ह्या लोकांनी त्या लोकांना, त्या लोकांनी त्या लोकांना, त्या वंशाने त्या वंशाला सांगितलं सकाळी संध्याकाळी प्रार्थना, सकाळी संध्याकाळी प्रार्थना, सकाळी संध्याकाळी प्रार्थना. आणि म्हणून लोक जरी त्यांचं ते पवित्र स्थान सगळं नष्ट झालं, बाकीच्या राज्यांनी सगळं उद्ध्वस्त केलं, तरी देखील ते यरूशलेमकडे बघून प्रार्थना करायचे. आपल्याला कधी कळणार?
असंच लिहिलंय का त्या दानिएलाच्या पुस्तकामध्ये की त्यानं दानिएलानं खिडकी उघडली आणि नियमितप्रमाणे तो प्रार्थना करत होता? त्याचं उत्तर जे आहे ना, ते का तसा करायचा हित तो शिकला होता त्या गोष्टी. आपल्याच या कळपामध्ये तरुण लोक आहेत. ते तरुण लोक सकाळी लवकर उठून 8च्या अगोदर, कधी कधी उशीर होतो, 8च्या अगोदर त्यांचं आध्यात्मिक भोजन माझ्या टेबलवरती असतं. 8च्या अगोदर आध्यात्मिक भोजन. त्यांना मी सांगितलंय जेवण नाश्ता जरी केला नाही तरी चालेल, बाकीचं शिक्षण जरी थांबलं तरी चालेल, देवाच्या वचनाचा अभ्यास थांबायचा. आपल्याच कळपामधले तरुण लेकर, एक लेकरू तर इथंच आहे, त्यांना एवढं कळतं, आपल्याला काय. अर्धा तास जरी उशीर झाला ना तर ती लेकर म्हणतात माफ करा आज उशीर झाला. त्यांचं आध्यात्मिक भोजन मी खातो दररोज सकाळी. थोडक्यात मी त्यांना सांगितले तुम्ही आध्यात्मिक भोजन मला पुरवायचं 8च्या अगोदर. म्हणून देवाचं वचन म्हणतं शलोमोन राजानं ज्यावेळेस प्रार्थना केली ना, ज्यावेळेस त्यानं मंदिर बांधलं त्यावेळेस त्यानं प्रार्थना काय केली माहितीये का? देवा, जर तुझे लोक तुझ्यापासून वेगळे झाले, तुझ्या विरोधात गेले आणि जर तू त्यांना गुलामगिरीमध्ये पाठवलंस आणि त्या गुलामगिरीमध्ये असताना त्या लोकांनी जर ह्या मंदिराकडे बघून प्रार्थना केली तर कृपा करून त्यांची प्रार्थना. तुम्हाला साधं वाटतं का दररोज सकाळी संध्याकाळची प्रार्थना? देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी याजक जे कार्य करायचं ना त्याला ते आवडायचं, पण ज्यावेळेस तो इथून इथे यायचा ना जास्त गंभीर व्हायचा. का? इथं देव आहे. जितकं तो इकडून इकडे 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 येत असत ना त्या वेळेस तो जास्त 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 गंभीर. का? जास्त देवाच्या जवळ, जास्त देवाच्या जवळ. आणि देवाचं वचन म्हणतं ज्या वेळेस तो ह्या पडद्यावरती रक्त शिंपडायचा, हा पडदा मोठा नव्हता इतका, ह्या पडद्या पलीकडं त्याला तो कोश दिसायचा. कशाचा कोश? कराराचा कोश दिसायचा. आणि तो रक्त शिंपडत असताना ते रक्त जरी ह्या पडद्यावरती पडत असलं तरी देखील ते हेच दर्शवतं की जी आज्ञा त्या पाप्यानं मोडलेली आहे ना, ती आज्ञा म्हणते की त्या पाप्याचं रक्त मला पाहिजे. पण पाप्याच्या ऐवजी कोणाचं रक्त दिलं जायचं? कोकराचं रक्त. आणि म्हणून तो न्याय, ती आज्ञा म्हणायची आता माझ्या मनाला समाधान वाटतं. का? रक्त जे आहे ते शिंपडण्यात आलेलं आहे. कारण की न्याय काय म्हणतो? आज्ञा काय म्हणते? जो कोणी पाप करेल तो काय होईल? मरेल. मरण पाहिजे, आज्ञा तीच म्हणते. म्हणून देवाचं वचन म्हणतं की पापाचं वेतन मरण आहे. म्हणून ती आज्ञा म्हणते तू मला मोडलंस ना, आता तुझ्यावरती मरण. आता ती आज्ञा म्हणते तुझ्यावरती मरण. पण हा पापी काय म्हणतो? माझ्याऐवजी हे कोकरू मरेल. आज्ञा म्हणते मला काय माहित नाही, मला फक्त रक्त पाहिजे, मला रक्त पाहिजे. आज्ञापालन गरजेचं आहे. जरा लक्ष द्या, गोंधळात पडू नका. आज्ञापालन गरजेचं आहे, पण आज्ञापालन तुम्हाला किंवा आज्ञा तुम्हाला वाचवत नाहीत. आज्ञा तुम्हाला वाचवत नाहीत, पण आज्ञापालन गरजेचं आहे सार्वकालिक जीवनासाठी. आणि म्हणून ज्यावेळेस हा याजक रक्त शिंपडायचा ना 7 वेळेस, त्यावेळेस त्याचं लक्ष त्या कोशाकडे जायचं. कारण की पडदा जो असायचा तो लहान असायचा, मोठा नसायचा. आणि तो काय अपेक्षा करायचा? वर्षभर मी तर आहे, एक दिवस असेल की ह्या पडद्याच्या पलीकडे मला जायचंय. एक दिवस या पडद्याच्या पलीकडे मला जायचंय आणि तो वर्षातला एकच दिवस असणार आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की जी वर्षभर सेवा केली जायची ना, ती सेवा पूर्ण होत नसे. कधीपर्यंत? जोपर्यंत तो याजक हिथं जाऊन सेवा करत नाही ना तोपर्यंत ही सेवा पूर्ण होत नाही. का नाही कळालं? ही सेवा वर्षभर जी पूर्ण करायची आहे ना, ती पूर्ण कधी व्हायची? ज्यावेळेस तो आतमध्ये जायचा, त्याच वेळेस ती सेवा पूर्ण व्हायची. म्हणून तुम्हाला आणि मला सार्वकालिक जीवन जे आहे किंवा तारणाची जी योजना आहे, ती तारणाची योजना इथं समाप्त होत नाही. येशू ख्रिस्ताने 2000 वर्षापूर्वी वधस्तंभावर ते प्राण दिला, त्या ठिकाणी तारणाची योजना पूर्ण होत नाही.
तारणाची क्रिया त्या ठिकाणी पूर्ण होत नाही. तसं जर असतं ना, इथून पुढे शिकायचीच गरज नाही. येशू देव काय म्हणतो, मी तुमच्यामध्ये येऊन वस्ती करावी म्हणून तुम्ही माझ्यासाठी पवित्र स्थान बांधा. म्हणून मी म्हटलं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशा अशा गोष्टी ऐकायला मिळतील ज्या गोष्टी आपण कधीही याच्या अगोदर ऐकलेल्या नाहीत. म्हणून कदापिही तुम्ही आणि मी लोकांना हे शिक्षण देऊ नये की क्रूसावरती तारणाची क्रिया जी आहे, योजना जी आहे ते समाप्त झालेली आहे. कदापि म्हणून. कारण की याजक त्या पाप्याला हेच म्हणायचा, पापापासून फक्त तू वेगळा झालेला आहेस, पण पाप तुझं अजून देखील ह्या ठिकाणी आहे. ते पाप रद्द जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू पूर्णपणे निर्दोष नाहीस. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस तुम्ही प्रार्थना इथपर्यंत करता, इथं करता का इथं करता, हे आपण जाणून घेणं फार गरजेचं आहे. आताचा भाग नाही, जुन्या काळातली गोष्ट झाली. म्हणून म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये आपण शिकू की आज आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस काय प्रश्न असतो. नक्कीच आपण शिकू. तेच आपण शिकू, तेच शिकू, नक्की नक्की शिकू. म्हणून म्हटलं की येणाऱ्या काळामध्ये एकही संदेश चुकवू नका. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग आपण इथं आहोत, इथं आहोत, इथं आहोत, कुठं आहोत, का इथंच आहे अजून गंगाळा. नाही, पापाची क्षमा वेगळं, पाप पुसून टाकणं वेगळं. दोन गोष्टीमध्ये फरक आहे. पापाची क्षमा वेगळी आणि पाप पुसून टाकणं वेगळं. तारणाची योजना फक्त पाप क्षमेपर्यंत नाहीये, त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या पलीकडे जावं लागेल, मग आपल्याला तारण मिळेल. म्हणून जेवढे लोक आज आलेले आहेत, अर्धवट ज्ञान फार धोक्याचं आहे. कृपा करून हात जोडून विनंती परत एकदा करतो, पुढच्या आठवडी आणि येणाऱ्या काळामध्ये याच्याविषयी आपण शिकू. आज फक्त आपण दैनंदिन जी सेवा आहे पवित्र स्थानामध्ये ती काय आहे याच्याविषयी आपण शिकलेलो आहोत. म्हणून आज आपण पूर्णपणे ख्रिस्ताच्या आधीनाने स्वाधीन होऊया आणि देवाला म्हणूया की तारणाची जी योजना आहे ते पूर्णपणे मला शिकव, पूर्णपणे मला समजू दे, जेणेकरून मलाही तारण मिळेल आणि माझ्याद्वारे इतरांना देखील तारण मिळेल. परमेश्वर आशीर्वाद आपणा सर्वांस देव. Our most Heavenly Father, Lord, thank you, Father, for this wonderful evening that you have given us, Lord. Lord, thank you for helping us to understand about the sanctuary, O Lord. O Lord, we have learned many things, many new things, Father. O Lord, help us to keep it in our hearts and let us also share it to others with your help of the Holy Spirit, O Lord. And O Lord, at this moment I pray for the peoples, your children who have gathered here. Lord, especially I pray for Auntie Charushila. She's having some pain in her stomach, O Lord. O Lord, if it is your will, heal her. Whatever is the pain, if it is your will, you heal her, O Lord. And whatever the doctor has said to take the sonography, let it come normal, O Lord. And Father, I also pray that whoever is present today, let them also be present next week if it is your will, O Lord. Please be with us and guide us. And everyone has some problems in their life, O Lord, but they are not like, it's like they might not share it to us, but it's there in the hearts, Father. If it is really difficult in their life, you please solve the problem, you bless them, and you are with us. We believe and thank you for everything that you have done in our life, because I pray in Jesus' name, amen.